अंबरनाथ नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी अवघे 2 दिवस शिल्लक असताना भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजश्री करंजुले पाटील व इतर नगरसेवकांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अंबरनाथ पूर्व येथील गावदेवी मैदानात 5 वाजता येणार आहे। मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष असून याबाबत माहिती देताना मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की अंबरनाथच्या विकासासाठी आणि भाजपला अधिक बळ देण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। तुमची माहिती जरा थोडीशी चुकीची आहे। अंबरनाथचाच मी पहिला आमदार होतो आणि अंबरनाथकरांनीच मला पहिला आमदार केलेले, त्यामुळे अंबरनाथचं ना माझं नातं हे जुनं नातं आहे। त्यामुळे मी आज आलो असं काही नाही। अंबरनाथशी माझ्या जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि ते कायम राहतील। फक्त एकच आहे की अंबरनाथच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी या भूमिकेतून आम्हाला सगळ्यांना RPI असेल, आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे लढतोय आणि चांगल्या विचारातून ही सत्ता यावी हेच फक्त त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उद्या 6 वाजता अंबरनाथच्या गावदेवी ग्राउंडवर अंबरनाथकरांना खऱ्या अर्थाने विकासाचं मॉडेल काय असावं हे सांगण्यासाठी, आमच्या नगराध्यक्षांना आशीर्वाद देण्यासाठी आणि आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उद्या येतात। निश्चितपणे एक चांगला संदेश अंबरनाथमध्ये जाईल आणि अंबरनाथची जनता सुज्ञ आहे। पहिल्यांदा अंबरनाथच्या जनतेला कमळ या निशाणीवर बटन दाबण्याची संधी मिळते। मी अंबरनाथकरांना एकच विनंती करेल की तुम्हाला ही संधी खऱ्या अर्थाने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे। योगायोग आहे, हा लक्ष्मीचा दिवस आहे, वार आहे, महिना आहे। त्यामुळे नक्कीच एक चांगल्या विचारातून आमची लक्ष्मी तिथे विजयी होईल आणि नक्कीच नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा बसेल असा मला विश्वास आहे। लोक जनशक्ती पार्टी आपले रामविलास पासवान यांच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे सत्ता आजपर्यंत शिवसेनेचीच आहे। म्हणजे नगरपालिका पण शिवसेनेकडेच होती, आमदार सुद्धा शिवसेनेचाच आहे, खासदार सुद्धा शिवसेनेचे आहेत। पहिल्यांदा नगरपालिका भारतीय जनता पार्टीकडे यावी यासाठी आमच्या उमेदवारांना मी ते अपील केलं। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।